या ठिकाणी पुणे मनपामध्ये ज्यांनी उद्यान अधीक्षक म्हणून काम केले असे यशवंत खैरे हे या ठिकाणी आले. त्यांचं संस्कृती व प्रतिष्ठानचे हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या माननीय प्राध्यापक केतन डुबरे सर व विजय गुले सर हे या ठिकाणी आले. त्यांचं संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक असं स्वागत. या ठिकाणी शेखर गायकवाड साहेबांच्या सुविध पत्नी वंदना शेखर गायकवाड याही या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांचं संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक असं स्वागत. थोडं क्रॉस सर्कल या इकडे या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमपूजन आणि दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. हे व्याख्यानमालेचं 12 वर्ष आहे. या ठिकाणी त्या व्याख्यानमालेला नामवंत विचारवंत कार्यधोरणीय व्यक्ती यांनी आपले या ठिकाणी आतापर्यंत अमोल असे विचार प्रकट केलेले आहेत. मोरगावचे माजी सरपंच पोपटराव तावरे हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक असं स्वागत. ही व्याख्यानमाला आयोजित करताना मोरगाव परिसर येथील विविध सांस्कृतिक वैचारिक व पूर्वपर कार्यक्रमाचे आम्ही प्रतिष्ठान आयोजन करत असतो, ज्याद्वारे समता बंधुता व सांस्कृतिक आणि वैचारिक विषयांची देवाणघेवाण होईल असा आम्ही प्रयत्न करत असतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केलेले आहे. या ठिकाणी आज पहिल्या दिवशी शेखर गायकवाड साहेब आपले विचार मांडणार आहेत. या ठिकाणी पुणे मनपाचे उपायुक्त संदीप कदम साहेब उपस्थित झालेत. त्यांचं संस्कृती व प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक असं स्वागत. आजचा साहेबांचा विषय आहे प्रॉपर्टी आणि माणूस. एक फोटो घ्यायला या बरं इकडे सगळं साहेब द्या कुठल्या बाजूने या ना साहेब व्हिडिओ आहे. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन प्रतिपूजन संपन्न झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती करतो. शेखर गायकवाड साहेब, त्यावर केशवराव सर आणि संदीप सर यांनी स्टेजवर यायचे. त्याचबरोबर अलकामाई तावरे सरपंच यांनी स्टेजवर यायचे. या ठिकाणी सुपा पोलीस स्टेशनचे नारायण पाटील साहेब उपस्थित झाले. त्यांचं संस्कृती व प्रतिष्ठानचे हार्दिक स्वागत. बापू सरांना बसो. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य श्री योगेश टोकले यांना विनंती करतो. हॅलो, सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या ह्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या संस्कार व्याख्यानमालेचे 12वे वर्ष आहे आणि या वर्षीच्या पहिलं पुष्प अतिरिक्त महासंचालक यशदा पुणे श्री शेखर गायकवाड हे आपले व्याख्यान देणार आहेत. श्री शेखर गायकवाड नंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष केशवराव जाधव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्याध्यक्ष आणि प्रमुख उपस्थिती सरपंच मोरगाव अलगाताई तावडे आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री संदीप कदम आणि आपण सर्व श्रोतेवर्ग. आता मी यावर्षी प्रास्ताविक म्हणून कालच संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि मोरगावमधील ग्रामस्थांना या संस्कार व्याख्यानमालेचे पत्र आहे ते पत्र मी ऐकवतो तुम्हाला. ते पत्र ऐकतो. मालेचे मोरगाव वासियांना व संस्कृती युवा प्रतिष्ठानला पत्र. प्रिय मोरगाव वासियांनो, सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 11 वर्षानंतर तुमच्याबरोबर या पत्राद्वारे सुसंवाद साधावा असा मनात विचार आला आणि म्हणून यावर्षी मी आपणास हे पत्र लिहित आहे. आता तुम्ही म्हणाल की इतक्या वर्षाच्या कालावधीनंतर हिला आपल्याशी का या पत्राद्वारे सुसंवाद साधावासा वाटला, तर त्याला कारणही तसंच आहे. त्याबद्दल पुढे सविस्तर लिहितेच, पण लिहिण्याआधी माझा या मोरगाव नगरीतील उदय आणि माझ्या उदयाचा हेतू याविषयी सविस्तर लिहिणे मी पसंत करेन, जेणेकरून मी त्याला अनुसरून काही मुद्द्यांवर माझी मतं सविस्तर मांडू शकेन. मोरगावमधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 21 होतकरू तरुणांनी एकत्र येऊन 2008 साली संस्कृती युवा प्रतिष्ठानची स्थापना केली. सुरुवातीला प्रतिष्ठानमार्फत त्यांनी मोरगावमध्ये दिवाळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि त्याचबरोबर इतरही सामाजिक उपक्रम राबवले. याबरोबरच मोरगावमध्ये वैचारिक चळवळ चालू करावी या हेतूने 2011 साली व्याख्यानमाला सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. व्याख्यानमालेच्या माध्यमातून होणाऱ्या वैचारिक चळवळीमधून मोरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि तरुण पिढीवर चांगले संस्कार व्हावेत, या पंचक्रोशीतील तरुण पिढीची वैचारिक पातळी वाढावी आणि त्यांनी विजयी अश्वावर स्वार होऊन या खुल्या जगतामध्ये विविध क्षेत्रात यशस्वीपणे उंच भराऱ्या माराव्यात आणि मोरगाव पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल करावे, अशा या सर्वांचा त्यामागील उदात्त हेतू होता आणि आहे. म्हणूनच त्यांनी माझे नामकरण संस्कार व्याख्यानमाला असं केलं. माझा 2011 साली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोरगावमध्ये श्री मयुरेश्वराच्या प्रांगणात आपल्या सर्वांच्या साक्षीने उदय झाला. तेव्हापासून आतापर्यंत गेली 11 वर्ष या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विचारवंत कार्यधुरंदर व्यक्तींना घेऊन मी आपल्या भेटीस येत आहे. माझ्या माध्यमातून हे सर्व विचारवंत दरवर्षी गुढीपाडवा आणि पुढील 2 दिवस त्यांच्या विचारांची उधळण या श्री मयुरेश्वराच्या प्रांगणात करत आले आहेत. मध्ये 2 वर्ष 2020 आणि 21 ला जागतिक कोरोना महामारीमुळे मी आपल्याला भेटीस येऊ शकले नाही. काय करणार, या निसर्गापुढे तुमच्याप्रमाणे मीही हतबलच झाले होते. त्यानंतर 2022 पासून मी पुन्हा आपल्या भेटीला येणं सुरू केलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी महाराष्ट्रातील 3 थोर विचारवंतांना घेऊन आपल्या भेटीसाठी आले आहे. गेल्या 11 वर्षाच्या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विचारवंतांनी आपले विचार माझ्या माध्यमातून व्यक्त केले. प्रत्येक वक्त्याने त्या क्षेत्रातील विचार आपणासमोर अगदी पोट तिडकीने मांडले. उदाहरण द्यायचे झाले तर श्री डॉक्टर उमेश कणकवलीकर यांनी मी विजेता होणारच या विषयावर आपले विचार मांडले होते. त्यावर बोलताना ते इतके मनापासून आणि आक्रमकपणे आपले विचार आपणासमोर मांडत होते की ते विचार मांडताना ते अगदी घामाघूम झाले होते आणि याचे आपण सर्व साक्षीदार आहोत.
त्यांच्या या व्याख्यानाला महाराष्ट्रभर इतका प्रतिसाद मिळाला की नाट्यगृहाबाहेर हाऊसफुल असे फलक लागायचे व 500 ते 1000 रुपयांची तिकिटे खरेदी करून तरुण वर्ग हे व्याख्यान ऐकण्यासाठी येत होता. या विषयावरील व्याख्यानातील त्यांनी दिलेल्या ज्ञानापासून स्फूर्ती घेऊन कितीतरी तरुणांनी आपले करिअर बनवले आणि न चुकता त्यांना भेटून हे सांगितले की तुमच्या व्याख्यानामुळे आम्ही घडलो. माझ्याकडूनच प्रेरणा घेऊन आजूबाजूच्या गावांमध्ये व्याख्यानमाला चालू झाल्या. ही माझ्या दृष्टीने आपण सर्व मोरगावकरांसाठी एक अभिमानाची आणि जमेची बाजू आहे. आता मी मूळ मुद्द्यावर येते. ज्या हेतूने संस्कृती युवा प्रतिष्ठानने मला 33 व्याख्यात्यांसोबत गेली 11 वर्ष आपल्या भेटीस बोलावले, तो हेतू खरंच साध्य झालाय का? आतापर्यंत मोरगाव पंचक्रोशीतील किती तरुण आणि पालक येथे येऊन गेलेल्या व्याख्यात्यांना जाऊन भेटले किंवा फोन केला आणि सांगितलं की तुमच्या व्याख्यानामुळे माझं करिअर बनलं आणि माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. श्री भास्करराव पेरे पाटील यांच्या आदर्श गाव घडविताना या व्याख्यानातून प्रेरणा घेऊन पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आपापल्या गावात काही बदल घडविण्याचा प्रयत्न केला का? या सर्व व्याख्यात्यांचे विचार ऐकून प्रतिष्ठान मधील 21 सभासदांमध्ये वैचारिक प्रगल्भता आली का? बदल घडवायला वेळ लागतो मान्य, पण 11 वर्ष म्हणजे खूप काळ झाला हो. आणि 33 व्याख्याते म्हणजे भरभरून वैचारिक खाद्य आपणास मिळाले. पण यावरून प्रेरणा घेऊन या पंचक्रोशीतील किती तरुण आणि तरुणींनी आपले करिअर घडवले आणि मोरगाव पंचक्रोशीचे नाव उज्ज्वल केले का? या व्यासपीठावर येऊन किंवा प्रतिष्ठानच्या सभासदांकडे या व्याख्यानमालेमुळे माझे करिअर घडले आणि माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला असे मत व्यक्त केले आहे का? अशा बऱ्याच प्रश्नांचे काहूर माझ्या मनात माजले आणि या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी मी या पत्राद्वारे तुम्हा सर्वांबरोबर संवाद साधत आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण या सर्व प्रश्नांवर आत्मचिंतन कराल आणि यापुढे नक्कीच या पंचक्रोशीत बदल घडेल आणि माझ्या येण्याचा हेतू साध्य होईल. असे झाले तर मलाही दरवर्षी आपल्या भेटीस येण्यास खूप खूप उत्सुकता असेल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझ्याकडे एक इव्हेंट म्हणून बघून माझ्या माध्यमातून येणाऱ्या विचारवंतांच्या विचारांवर पुढील 2 ते 4 दिवस किंवा आठवडाभर नुसत्या चर्चा करू नका. त्यांचे विचार नुसते डोक्यावर घेऊन नाचू नका, तर ते तुमच्या डोक्यात घ्या आणि त्या विचारांना सोबत घेऊन आपले जीवन सफल करा. ही माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे. मला जे मनापासून वाटलं ते मी परखडपणे आपणा सर्वांसमोर या पत्राद्वारे व्यक्त केलं. पण हे व्यक्त करणं खूप जरुरीचं होतं असं मला वाटतं. भावनेच्या भरात जर मी काही आपल्या मनाला लागेल असे काही लिहिले असेल तर त्याबद्दल मी आपणा सर्वांची माफी मागते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. फक्त आणि फक्त आपलीच संस्कार व्याख्यानमाला श्री क्षेत्र मोरगाव. पत्रलेखन श्री योगेश्वर लक्ष्मण टकले, सभासद संस्कृती युवा प्रतिष्ठान मोरगाव. जास्त वेळ घेतला तुमचा, पण हे गरजेचं होतं असं मला वाटलं म्हणून मी या पत्राद्वारे व्यक्त केलं. बदल घडला असेल, कळत नकळत बदल घडला असेल, पण आमच्यापर्यंत कोणी आलेलं नाही किंवा येणाऱ्या वक्त्यांपर्यंत कोणी पोहोचलेलं नाही. तर ज्याच्या कोणाच्यात बदल झालेला असेल तर त्यांनी वक्त्यापर्यंत गेलं तर त्यांना पण स्फूर्ती येते. एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. गेली 11 वर्ष सर आम्ही या ठिकाणी व्याख्यानमाला चालवतोय. आम्ही या प्रतिष्ठानामध्ये 21 जण आहोत आणि सामाजिक अभिसरण हे आमच्या 21 जणांतून दिसतं. योगेशने सांगितलं त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये व्याख्यानमाला चालवणं खूप जिकिरीचं काम असतं. पण मोरगाव आणि मोरगाव परिसरातील सुजाण नागरिकांनी आम्हाला उत्तरोत्तर प्रतिसाद दिला. त्यामुळं आम्हाला दरवर्षी आमचं उत्तरोत्तर मनोबल आणि चिकाटी वाढत गेली. त्यामुळं आम्ही दरवर्षी यशस्वीपणे ही व्याख्यानमाला आयोजित करतो. हे करत असताना
दरवर्षी आर्थिक जो ताण आहे बऱ्यापैकी 60-70% ताण आम्ही सर्व सभासद उचलतो आणि बाकीचा जो आर्थिक विषय यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. म्हणजे TNT असेल, RF फील्ड असेल, कॉटन किंग असेल, आपलं ज्योतिराम बायचंद सराफ असेल, पूर्ण गाडगेळ असेल आणि मोरगावमधल्या जवळ 60 जाहिराती आम्ही दरवर्षी घेत असतो. त्या माध्यमातून आम्हाला 1000 रुपये मिळत असतात. त्या मोरगावच्या 60 लोकांचंही विशेष अभिनंदन आम्ही करतो. या ठिकाणी खरंच जर वक्त्यांची तुम्ही यादी बघितली सर तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही कुठल्या प्रकारचे विषय या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद योगेश. यानंतर मान्यवरांचा सत्कार. या ठिकाणी शेखर गायकवाड साहेब आज यशोदाला अतिरिक्त महासंचालक आहेत, पण साहेबांचं नातं आपल्या परिसराचं खूप जुनं आहे. हे या ठिकाणी सुप्याला शिकलेले आहेत आणि बारामतीला प्रांत होते. आणि अजून एक आपल्या मोरगावच्या जवळचा एक विषय जो दसऱ्याला आपण दारोगोळा उडवतो, आपला मध्ये एक इन्सिडेंट झाला, त्यामध्ये एक कॅज्युअलिटी झाली होती आणि त्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागलं. त्यावेळेस सांगलीला सर कलेक्टर होते आणि सर तुम्हाला मी फोन केला होता आणि तिथं आम्ही गेलो होतो. अण्णा तिथे गेल्यानंतर साहेबांनी मला वाटते कवटी मान काढलं, बरोबर. जर चिंचेच्या झाडाच्या बुडामध्ये दारू भरून आणि खाली पुरून खूप मोठ्या प्रमाणात दारू उडवतात. त्यांच्याकडे पण आपल्यापेक्षाही भयानक काही प्रकार झाला होता आणि नंतर त्यांना लायसन काढावं लागलं आणि कायदेशीर त्यांची प्रक्रिया पूर्ण लागली. यामध्ये शेखर गायकवाड साहेबांनी खूप मोठी मदत आपल्याला केलेली, ते बऱ्याच लोकांना माहित नाही. या ठिकाणी किशोर काका वाघ, आबा गायकवाड, प्रभाकर गायकवाड, मी आणि अजून आम्ही चौघच गेलो होतो आणि सरांनी मग पुणे कलेक्टरला फोन केला. त्या सांगलीला जे कोणी असतील, मला सर त्याचं नाव आठवते, मग तुम्ही त्यांची गाठ काढून दिली होती. त्यांच्यावर एक तास चर्चा केली, डॉक्युमेंट कशी बनवायची, लायसन कसं मिळवायचं हे सरांनी सांगितलं. आणि त्यामुळं सर तुमच्यामुळं हा दसरा आज विना सायास आणि विना त्रासाचा दरवर्षी पार पडतो. आम्ही दरवर्षी लायसन काढतो. यामध्ये शेखर गायकवाड साहेबांचं योगदान खूप मोठं आहे. यासाठी सर्वांनी पहिल्यांदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही, कारण तिथून सुरुवात झाली. या ठिकाणी शेखर गायकवाड साहेबांचा सन्मान करण्यासाठी आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य केतन जोशी यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी येऊन सरांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सरांचा सन्मान होईल. सर मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी उभं राहायचंय. मी माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटलो, बोललो. माझा संबंध सर CM ऑफिसला मुख्यमंत्र्यांचे पी होते त्यावर संबंध आला, पण त्यांच्याकडे गेल्यानंतर कधी असं झालं का आपण एवढ्या मोठ्या माणसाला भेटतोय, बोलतोय, इतकं ते समोरच्या माणसाला त्याच्या विचारापर्यंत त्याच्या लेवलपर्यंत येऊन साहेब बोलत असतात. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र केशवराव जाधव, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, यांचा सन्मान आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य अतुल नेवसे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी केशव जाधव यांचा सन्मान चिन्ह आणि शाल देऊन करण्यात येत आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या सन्माननीय उपस्थिती मोरगावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ अलकामाई तावरे यांचा सन्मान आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य संजय गायकवाड यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी माईंचा सन्मान शाल आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात येत आहे.
धन्यवाद माई. यानंतर या ठिकाणी 2 विशेष सत्कार मूर्तींचा आपण सन्मान करणार आहोत. यामध्ये मोरगावचे सुपुत्र श्री कदम साहेब, संदीप कदम साहेब, उपायुक्त पुणे मनपा यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आहे. संदीप कदम साहेब यांचं शिक्षण मोरगाव या ठिकाणी 10वी पर्यंत झालं. पुढील शिक्षण BE आणि MTech हे पुण्यामध्ये झालं. 2002 साली MPSC तर्फे त्यांची PSI या पदावर निवड झाली, परंतु ते त्या पदावर रुजू झाले नाहीत आणि 2011 साली सहाय्यक आयुक्त पुणे मनपा येथे ते नियुक्त झाले. 2013-14 साली त्यांना उत्कृष्ट वॉर्ड ऑफिसरचा सन्मान मिळाला. त्या वॉर्डसाठी 2 कोटीचं पारितोषिक मिळालं. 4 वर्षापूर्वी संदीप कदम साहेबांचं प्रमोशन झालं. त्यांची उपायुक्त या पदावर पुणे मनपामध्ये बढती झाली. कोरोना काळामध्ये बालेवाडी येथे असणारं जम्बो कोविड सेंटर हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वतः इन्चार्ज होते, चालवलं गेलं. तुम्हाला कल्पना असेल, कोविडच्या काळात खूप मोठी भयानक परिस्थिती होती आणि ह्या कोविड सेंटरनी अतिशय सुंदर आणि भव्य काम केलं. यामध्ये बऱ्याच नागरिकांना त्यामध्ये रिलीफ मिळाला. गेल्या 8 महिन्यापासून साहेब हे पुणे मनपामध्ये घनकचरा व्यवस्थापन येथे उपायुक्तपदी काम करत आहेत. 2023 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत भारतामध्ये 1 लाख लोकसंख्येच्या शहरामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा 10वा क्रमांक आला, तर 10 लाख लोकसंख्येच्या असलेल्या शहरामध्ये 7वा क्रमांक आला. महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई पहिला आणि पुणे शहर 2रा क्रमांक आला. पुणे शहर हे आता 5 स्टार शहर म्हणून गौरवण्यात आलं. संदीप कदम साहेबांनी मोरगाव आणि मोरगाव परिसरामध्ये आरोग्य, त्याचबरोबर तरुण नोकरी, शेतीचं पाणी या विषयावर भरीव काम केलेलं आहे. या ठिकाणी संदीप कदम साहेबांचा संस्कृती व प्रतिष्ठाच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. त्यांचा सन्मान आजचे व्याख्याते यशोदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि शाल देऊन संदीप कदम साहेबांचा सत्कार होईल. आज या ठिकाणी जो दुसरा सत्कार होणार आहे, आमच्या प्रतिष्ठानचे सदस्य अतुल नेवसे यांच्या सुविध पत्नी ॲडव्होकेट माधुरी नेवसे यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड झाली. त्यानिमित्त त्यांचा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे. मी माधुरी नेवसे यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचे. त्यांनी त्यांचा सत्कार या गावचे सरपंच अलकाबाई तावरे यांच्या हाती स्वीकारायचा आहे. माईंना विनंती करतो त्यांचा सत्कार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन करायचा आहे. या ठिकाणी प्रतिष्ठानची इच्छा आहे की दोघांनी उभयतांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे. आतून नेवसेला विनंती त्यांनी स्टेजवर यायचंय. अरे प्रत्येक पुरुषाच्या पाठीमाग तसं तू पण त्यांच्या पाठीमागे आहेस. धन्यवाद ताई. या ठिकाणी ज्यांचा आज आपण सन्मान केला ज्यांचा आपण आज या ठिकाणी सन्मान केला असे पुण्याचे उपायुक्त संदीप कदम साहेबांना विनंती करतो
की त्यांनी त्यांच्या सत्कार निमित्त आपण मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी संस्कृती युवा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत जे विविध विषयावरती लोकांमध्ये जागृती होण्यासाठी जे कार्यक्रम घेतले जातात त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. कारण या सारख्या कार्यक्रमाची आज आपल्याला म्हणजे आपल्या समाजाला गरजच आहे. मी आयोजकांचे तसेच आपले व्यासपीठावरील उपस्थित आमचे मार्गदर्शक आमचे आयुक्त सर होते जे गायकवाड सर आहेत, तसेच आमच्या समोर बसलेले खैरे सर आहेत, तसेच आपल्या मोरगावचे प्रथम नागरिक अलकामाई तावरे, तसेच समोर बसलेले आपले सर्व सदस्य, तसेच आजी माजी पदाधिकारी व गावातील सर्व वरिष्ठ नागरिक, तसेच माझे मित्रमंडळ. तर सर्वप्रथम मी आयोजकांचा खूप खूप आभार आहे की त्यांनी माझा इथे सन्मान केला. मी केलेल्या कामाचं यथोचित असं गौरव केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचा आभारी आहे. सर, यामध्ये मी आता थोडक्यात माझी माहिती सांगतो. तर मी इथलाच रहिवासी आहे. 10वीपर्यंत माझं इथेच मोरगाव म्हणजे आपली रयत शिक्षण संस्था आहे तिथं शिक्षण झालं. त्यानंतर मी डिप्लोमा नंतर डिग्री असं शिक्षण पुण्यामध्ये घेतलं. त्यानंतर पुढे प्रायव्हेट जॉब किंवा मी सेंट्रल पोलीसमध्ये पण भरती झालो होतो, पण मी तो जॉब स्वीकारला नाही. त्यानंतर एक 10 वर्षानंतर मी प्रायव्हेट जॉब करत असतानाच पुणे मनपामध्ये सहाय्यक आयुक्त या पदावरती रुजू झालो. त्यानंतर तर आपल्याच मार्गदर्शनाखाली जवळपास एक 1-1.5 वर्ष सर आपलं मार्गदर्शन लागलं. परंतु त्या वेळेस आपण जी मोठी जबाबदारी दिली होती माझ्यावरती ती म्हणजे मी प्रामाणिकपणे आणि अति उत्साहानेच पार पाडली आहे. कारण आपण कोरोनाच्या काळातच नेमकी माझ्याकडे बालेवाडी हे जे 1200 बेडचं हॉस्पिटल होतं त्याची जबाबदारी दिली होती. ती एकदम आम्ही म्हणजे विदाऊट एनी रिस्क आम्ही ते काम करत होतो. कारण त्यावेळेस पब्लिक कोणीही रस्त्यावर नसताना आम्हाला तिथे पूर्ण वेळ 24 तास अलर्ट राहून काम करायला लागायचं होतं. आणि ती आपल्या मार्गदर्शनाखाली सर खूप व्यवस्थित अशी जबाबदारी मला पार पाडता आली. त्याबद्दल सर आपलं म्हणजे मी मनापासून आभार मानतो, कारण आपण दाखवलेला विश्वास आम्ही साफ करू शकलो. त्यानंतर जे आता माझी जबाबदारी आहे घनकचरा विभाग, तर या घनकचरा विभागामध्ये जे पुणे मनपाचं सर्वात महत्त्वाचं असं विभाग आहे. तर शहराची ओळख कशी निर्माण होते की शहर स्वच्छ कसं आहे त्यावरून शहराची ओळख निर्माण होते. तर आम्हाला या विषयामध्ये खूप अलर्ट राहायला लागतं आणि त्याच विषयामध्ये अलर्ट राहून आपण काम करत असताना आम्हाला ते स्पर्धेमध्ये पण टिकून राहायचं असतं. त्यानुसार आम्ही वेगवेगळे प्रयत्न करून किंवा आपल्या मार्गदर्शनाखाली किंवा आमच्या आत्ताचे आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात आम्ही 1 लाख लोकसंख्येमध्ये 10वा नंबर आणि 10 लाख लोकसंख्येमध्ये 7वा नंबर आणला. याच्यामध्ये सर जबाबदारी खूप मोठी आहे. ती आम्ही जबाबदारी पार पाडत असतानाही काही आमच्याकडे गावाकडच्या काही गोष्टी असतात. कसं असतं सर, जॉबला लागणे सोपं आहे, परंतु त्यानंतर आपण समाजाची काय सेवा करतो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आजचा सन्मान हे त्याचंच एक हे आहे की मी समजतो की जॉबला लागल्यानंतर सन्मान करणे कुणीही करू शकतं, पण त्यानंतर जॉब पार पाडत असताना जे आपण समाजासाठी काम करतो त्याची कुठेतरी नोंद घेते आणि त्या नोंद घेतल्यानंतर असं सन्मान होणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची घटना आहे. तर या सन्मानाबद्दल मी पुन्हा एकदा आपले आयोजकांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद कदम साहेब. या ठिकाणी अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्यासाठी मी केशवराव जाधव सर यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
आज संस्कार व्याख्यानमाला ज्या 21 तरुणांनी मिळून सुरू केलेला एक विचार, त्याचं 12वं पुष्प गुंफत असताना या ठिकाणी प्रमुख व्यक्ती व्याख्याते सर्वांना ज्ञात आहे. म्हणजे सामाजिक चळवळ कशी उभी करायची, आपल्याला पद मिळाल्यानंतर त्याचा समाजाला कसा उपयोग होईल असं आपल्या आचरणातून मार्गदर्शित करणारे आदरणीय गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे संदीप कदम साहेब की जे या गावचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांच्याकडं अतिशय महत्वाचा विषय आहे घनकचरा व्यवस्थापन. मित्रांनो, खूपच महत्वाचा जबाबदारी पुणे मनपाची ते पार पाडत आहेत. आपण जे रोपटं लावलं या संस्कार मालेचं, त्याचा वृक्ष झालेला आहे, तो बहरलेला आहे आणि ही सामाजिक चळवळ आज खऱ्या अर्थानं वैचारिक घालमेल होत असताना की समाजामध्ये काय खरं काय खोटं, काय केलं पाहिजे हे खऱ्या अर्थानं संस्कारित करण्यासाठी तुम्ही जी चळवळ चालू केली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद मानतो आणि प्रमुख व्याख्यात्यांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित करतो. धन्यवाद. धन्यवाद केशवराव. यानंतर वक्ता परिचय करण्यासाठी आमच्या प्रतिनिधी सदस्य राहुल रणजे यांना विनंती करतो, त्यांनी वक्ता परिचय द्यायचा. संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कार व्याख्यानमाला 2024 वर्ष 12वे. आजचे प्रमुख वक्ते माननीय शेखर गायकवाड साहेब यांचं शिक्षण आहे MSc कृषी, MA समाजशास्त्र, MA तत्वज्ञान, LLB. साहेबांचं भारतीय प्रशासकीय सेवेतील 2002च्या तुकडीतील अधिकारी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य प्रशासकीय अधिकारी 2000 ते 2005, अप्पर जिल्हाधिकारी नाशिक 2005 ते 2009, यशदा निबंधक 2009 ते 2010, मुख्यमंत्र्यांचे सहसचिव 2010 ते 2013, जिल्हा परिषद ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी 2013 ते 2015, जिल्हाधिकारी सांगली 2015 ते 2017, भूजल संचालक 2017 ते 2018, महानगरपालिका आयुक्त पुणे 2020-21 म्हणून त्यांनी काम पाहिले. राज्याचे साखर आयुक्त म्हणून 2019 ते 2023 त्यांचं प्रभावी काम. प्रशासकीय कारकिर्दीत नाविन्यपूर्ण कामकाजामुळे प्रसिद्ध व स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. राज्यातील अनेक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायदेविषयक प्रशिक्षण. यशदा सिम्बॉयसिस पुणे येथे व्याख्याता. जागतिक बँकेमार्फत बँकॉक येथे प्रशिक्षण. संस्थांच्या व्यवस्थापनाबद्दल आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग 2009. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कायदेशीर साक्षरतेसाठी मोलाची कामगिरी. साहेबांचं साहित्य लेखनामध्ये शेतकऱ्यांनो सावधान 1996, फेरफार नोंदी 1999, गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती 2002, शेतीचे कायदे 2005, महसूल अधिकाऱ्यांचे अर्धन्यायिक कामकाज 2007, घरपोच धान्य योजना 2010, कायदा माहितीचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा 2010, शेतकऱ्यांनो जमीन सांभाळा 2010, प्रशासनाच्या नव्या वाटा स्पर्धेच्या पलीकडे 2014, बदलता ग्रामीण महाराष्ट्र 2023, इशुदंड ते इथेनॉल. आणि आता नुकतेच साहेबांचे रंग महसुलीचे पुस्तक साहेबांनी लिहिण्यास घेतले असून त्याचा कच्चा ड्राफ्ट देखील तयार आहे. महसूल क्षेत्रातली संपूर्ण माहिती या पुस्तकाद्वारे आपल्या सर्वांना मिळणार आहे. अशा या कार्यकुशल व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यांचा सहवास आणि मार्गदर्शन आपल्याला मिळतंय हे आपले महत् भाग्य आहे. मी साहेबांना विनंती करतो की प्रॉपर्टी आणि माणूस याविषयी आपले विचार आम्हा सर्वांपुढे मांडावेत. धन्यवाद. आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो.
या ठिकाणी राहुलनी जो उल्लेख केला त्यावेळी सर दोन गोष्टींचा उल्लेख करत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घरपोच धान्य ही जी देणगी आहे शासनाला दिलेली ही सरांची आहे. आणि अजून एक राहिला उल्लेख सर मालेगावला असताना सरांनी गायरानामधील ज्यांनी घरं बांधलीत ती घरं 1995च्या अगोदर असतील तर बरोबर ना सर, तर ती नियमकुल करण्यासाठी खूप मोठं काम केलं आणि मालेगाव ती झाली. मी याच अनुषंगाने पाटसला आमच्याकडे डोंगरेश्वर म्हणून एक 42 एकराचा गट आहे गायरांचा आणि तिथं खूप मोठी वस्ती आहे. साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे 700-800 घर आहेत आणि ते काम त्यांच्या मार्गदर्शनाने मी करत होतो. पण मध्ये काय अडचण होते काम तसं राहिलं ते आजही राहिले पण खूप मोठं काम केलं. धन्यवाद सर. या ठिकाणी आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने सरांना मी विनंती करतो की प्रॉपर्टी आणि माणूस या विषयावर आपलं व्याख्यान या ठिकाणी चालू करायचंय. त्याचबरोबर जे स्टेजवरचे मान्यवर आहेत यांनी विनंती करतो त्यांनी समोरून स्थान पण व्हायचे.